हां, काल मी जरा बाहेर गेलते, ट्रेनमधून गेले होते. तेव्हा आता काय करायचं म्हणून आपलं बसून नुसतं कडचंच आपलं घेतलं नुसतं तसंच आहे. आता मला काही गाणे-बिणे टाकता येत नाही, काय नाही आणि की काय लिहिता पण येत नाही. त्याच्यामुळं आपलं नुसतंच तसंच टाकलं ते. 2-4 व्हिडिओ केले. तिथं काही बायका अशा बोलत होत्या, "कशाला बाई आता ह्या वयात असं करायचं आणि हे म्हातारपणाला असलं चाळी कशाला पाहिजे? ह्याला चाळी म्हणतात का? तुम्ही सांगा." मला कमेंट करून सांगा तुम्ही, माझं जर चुकत असेल तर. की त्या बाया असं म्हणत होत्या, की "यातले चाळे कशाला बाया आता करायचे आणि हातरून असेल तेवढंच आपलं पाय पसरायचे. कशाला हे करायचं?" मग हातरून मोठं जर केलं तर नाही चालत का? हातरूनच मोठं टाकायचं म्हणजे आपले पाय खाली जाणार नाहीत. बरोबर ना? तर असे काही काही लोकं असतात, हाणून पाडायचं सगळं. काही करीत असलं कोण तर त्याला करून नाही द्यायचं. म्हणून आपलं मी म्हणलं चला आत्ताच मी अजून उठले आत्ता. अजून काहीच केलं नाही फारसं काम. म्हणून म्हणलं हे सुचलं. काल लक्षात आलं त्या बाया बोललेल्या, की हातरून असेल तेवढीच पाय पसरायचे. तर तुम्ही सांगा मला कमेंट करून, हातरून मोठं टाकलं तर नाही चालत का? तर ह्या आजीला कमेंट करा आणि सांगा. माझं जर काही चुकत असेल तर सांगा. आता आहे माझं मोबाईल, आहे हे म्हणून आपलं हे करते आणि तुम्ही पण मला सहकार्य करा, कमेंट करा आणि ती काय म्हणतात ना सरप्राईज करा, करीत राहा. हातरून मोठं करायचं म्हणल्यावर मग ते पाय आपले खाली जाऊ नये. त्यासाठी मी करते ना कटपट. माझं चुकतं का काय हे फक्त सांगा मला आणि एवढंच करा. वाईट कमेंट काही करू नका. तुम्हाला नाही करू वाटलं ना करू नका, पण चांगल्या करा.